नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. श्रावण सोमवार एकादशी या 3 वस्तू चुकूनही अर्पण करू नका महादेवाला, नाहीतर व्रताचे फळ तुम्हाला मिळणार नाही. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही भगवान शिवाच्या शिवलिंगावरती या 3 वस्तू अर्पण करत असाल तर आत्ताच तुम्ही सावध राहा, कारण धर्मग्रंथानुसार या 3 वस्तू चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नयेत, अन्यथा पूजेचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. या 3 वस्तू कोणत्या आहेत आणि त्यामागील पुराणातील कथा काय सांगते, चला सविस्तर जाणून घेऊया. श्रावण शुक्ल पक्षातील 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार या दिवसापासून पवित्र श्रावण महिना सुरुवात होत आहे. 11 सप्टेंबर 2026 वार शुक्रवार या दिवशी श्रावण मासाची सांगता म्हणजे समाप्ती होणार आहे. मित्रांनो, श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय मानला जातो. संपूर्ण वर्षभरात जर एखाद्या महिना महादेवांच्या उपासनेसाठी सर्वात पवित्र मानला जात असेल तर तो म्हणजे श्रावण महिना, आणि या श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष पुण्यदायी मानला जातो. म्हणूनच या दिवसाला श्रावणी सोमवार असे देखील म्हटले जाते. या दिवशी लाखो शिवभक्त पहाटे लवकर उठून स्नान करतात, उपवास करतात, शिवमंदिरात जाऊन जलाभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करतात. पण मित्रांनो, धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवारच्या दिवशी श्रद्धेने केलेली भगवान शिवाची पूजा मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते. अनेक जण चांगले आरोग्य, सुखी संसार, आर्थिक समृद्धी, विवाह, संतती आणि जीवनातील अडीअडचणी दूर व्हाव्यात म्हणून या दिवशी व्रत आणि पूजा करतात. परंतु मित्रांनो, जितके महत्त्व या दिवसाच्या पूजेला आहे तितकेच महत्त्व ही पूजा योग्य पद्धतीने करण्यालाही आहे. कारण अनेक वेळा भक्तांच्या मनात श्रद्धा असते, पण योग्य माहिती नसल्यामुळे काही अशा चुका घडतात ज्या टाळणे आवश्यक मानले जाते. मित्रांनो, महादेवांना भोळे शंकर म्हणतात. ते तुमच्या छोट्याशा पूजेत देखील लवकर प्रसन्न होतात आणि शुभफळ देतात. पण मित्रांनो, महादेव जेवढे लवकर प्रसन्न होतात तेवढेच ते लवकर रागवतात देखील. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये काही नियमांचे पालन करणे हे अत्यंत गरजेचे आहे. तर तुम्ही काटेकोरपणे हे पालन केलंच पाहिजे आणि या चुका टाळल्याच पाहिजेत. काही जण शिवलिंगावर कोणतीही वस्तू अर्पण करतात, काही जण कोणाचीही ऐकून पूजा करतात, तर काही जण परंपरा आणि धर्मग्रंथ यातील फरक न समजल्यामुळे नकळत अशा गोष्टी करतात ज्या शिवपूजेत टाळल्या जातात असे सांगितले जाते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण अशा काही महत्त्वाच्या चुका जाणून घेणार आहोत. त्यातील पहिली चूक तर अनेक भक्त नकळत करतात. चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया. श्रावणी सोमवारच्या दिवशी भगवान शिवाच्या शिवलिंगावर चुकूनही कोणती वस्तू अर्पण करू नये. पहिली चूक आहे ती म्हणजे श्रावणी सोमवारच्या दिवशी अनेक भक्त भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारची फुले, पाने आणि पूजेचे साहित्य अर्पण करतात. पण यामध्ये सर्वात जास्त संभ्रम निर्माण करणारी गोष्ट म्हणजे तुळशीची पाने. अनेकांना प्रश्न पडतो की तुळस इतकी पवित्र आहे, भगवान विष्णूंना प्रिय आहे, मग ती भगवान शिवांना का अर्पण करू नये? यामागे एक प्राचीन धार्मिक कथा सांगितली जाते. त्यासाठी धार्मिक मान्यतेनुसार तुळस ही माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि तिची पूजा विशेषतः भगवान विष्णू आणि श्रीकृष्णांना केली जाते. त्यातच उद्या आहे एकादशी. एकादशीच्या दिवशी तर तुळस हे भगवान शंकरांना अर्पण केली जात नाही. त्यामुळे अनेक परंपरामध्ये शिवलिंगावर तुळशीची पाने अर्पण केली जात नाहीत. यामागे आणखीन एक कथा सांगितली जाते. पूर्वी शंखचूड नावाचा एक पराक्रमी आणि शिवभक्त असुर होता. त्याची पत्नी होती वृंदा. ती अतिशय पतिव्रता आणि परमभक्त होती. तिच्या पतिव्रता धर्माच्या तेजामुळे शंखचूडाला कोणताही देव पराभूत करू शकत नव्हता. अखेर देवतांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी शंखचूडाचा वध केला. पुढे वृंदेने देहत्याग केला आणि तिच्याच रूपातून तुळशीचा जन्म झाला, अशी धार्मिक कथा सांगितली जाते. याच कारणामुळे अनेक परंपरांमध्ये भगवान विष्णूंना तुळस अर्पण केली जाते, तर भगवान शिवाच्या शिवलिंगावर तुळशीचे पाने अर्पण करणे टाळले जाते. म्हणूनच जर तुम्ही श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवपूजा करत असाल तर तुळशीऐवजी बेलपत्र अर्पण करणे अधिक शुभ मानले जाते. पण मित्रांनो, ही तर झाली पहिली चूक. आता जी दुसरी चूक आहे ती अनेक जण रोजच्या शिवपूजेत नकळत करतात. विशेष म्हणजे या चुकीमध्ये एका अशा वस्तूचा वापर केला जातो जी जवळजवळ प्रत्येक मंदिरात दिसते. ती वस्तू कोणती, चला जाणून घेऊया. दुसरी चूक आहे शिवलिंगावर शंखातून जल अर्पण करणे. मित्रांनो, दुसरी चूक अनेक भक्त अगदी श्रद्धेने करतात, पण धर्म परंपरेनुसार ती टाळावी असे सांगितले जाते. ती म्हणजे भगवान शिवाच्या शिवलिंगावर शंखातून जल अर्पण करणे. तुमच्यापैकी अनेकांनी पाहिले असेल की
भगवान विष्णू, श्रीकृष्ण किंवा लक्ष्मीनारायण यांच्या पूजेमध्ये शंखातून जल अर्पण केले जाते. त्यामुळे काही भक्त शिवलिंगावरही शंखातून अभिषेक करतात. परंतु अनेक शैव परंपरा आणि पुराण कथांनुसार शिवलिंगावर शंखातून जल अर्पण करणे योग्य मानले जात नाही. यामागे एक रंजक कथा सांगितली जाते. असे सांगितले जाते की शंखचूड नावाचा एक बलशाली असुर होता. देवतांवर त्याने मोठा अत्याचार केला. अखेरीस भगवान शिवांनी त्याचा वध केला. पुढे त्याचा अस्थीपासून शंखाची निर्मिती केली, अशी धार्मिक मान्यता आहे. याच कारणामुळे भगवान विष्णूच्या पूजेत शंखाला अत्यंत पवित्र स्थान असले तरी भगवान शिवाच्या अभिषेकासाठी शंखाचा वापर टाळण्यासाठी परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. म्हणून श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक करताना तांब्याच्या, पितळेच्या किंवा मातीच्या पात्रातून स्वच्छ जल, गंगाजल किंवा पंचामृत अर्पण करणे असे मानले जाते. लक्षात ठेवा मित्रांनो, पूजा ही केवळ श्रद्धेचीच नाही तर योग्य पद्धतीची असते. छोटीशी माहिती आपल्याला मोठी चूक होण्यापासून वाचवू शकते. पण मित्रांनो, आता जी तिसरी गोष्ट आहे तिच्या मागची कथा तर थेट भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्याशी संबंधित आहे. या एका फुलाला स्वतः ब्रह्मदेवांनी महादेवांनी शाप दिला अशी पुराणातील कथा सांगितली जाते. ते फूल कोणते, चला जाणून घेऊया. चूक क्रमांक 3 अशी आहे, शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करणे. मित्रांनो, जाणून घ्या. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची चूक म्हणजे ती शिवाच्या शिवलिंगावरती केतकीचे फूल अर्पण करणे. अनेक फुले भगवान शिवाला प्रिय मानली जातात. धोत्रा आकाराची फुले, पांढरी फुले, बेलफुले यांचा शिवपूजेत विशेष समावेश केला जातो. पण केतकीच्या फुलाबाबत मात्र वेगळी परंपरा आहे. यामागे शिवपुराणात सांगितले जाणारी एक प्रसिद्ध कथा आहे. एकदा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठत्वाचा वाद निर्माण झाला. हा वाद मिटवण्यासाठी भगवान शिवांनी अनंत तेजस्वी ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले. भगवान शिव म्हणाले, जो या ज्योतीचा आरंभ किंवा शेवट शोधून काढेल तोच श्रेष्ठ मानला जाईल. त्यानंतर भगवान विष्णू वराहाचे रूप धारण करून त्या ज्योतीचा तळ शोधण्यासाठी खाली गेले, तर भगवान ब्रह्मा हंसाचे रूप धारण करून वरच्या दिशेने निघाले. खूप प्रयत्न करूनही दोघांनीही त्या ज्योतीचा अंत सापडला नाही. भगवान विष्णूंनी नम्रपणे सत्य स्वीकारले, पण ब्रह्मदेवांना पराभव मान्य नव्हता. असे सांगितले जाते की वरून खाली येत असताना त्यांना केतकीचे फूल दिसले. ब्रह्मदेवांनी त्या फुलाला खोटी साक्ष देण्यास सांगितले आणि केतकीनेही त्याला होकार दिला. दोघेही भगवान शिवांसमोर आले. ब्रह्मदेव म्हणाले की मी त्या ज्योतीचा शेवट पाहून आलो आहोत आणि केतकीच्या फुलानेही त्याच्या बोलण्याला साक्ष दिली. परंतु भगवान शिव हे सर्वज्ञ होते. त्यांनी क्षणात सत्य ओळखले. खोटी साक्ष दिल्यामुळे भगवान शिवांनी ब्रह्मदेवांना शाप दिला की पृथ्वीवर त्याची पूजा फार कमी ठिकाणी होईल. तसेच केतकीच्या फुलालाही शाप दिला की माझ्या पूजेत तुला स्थान मिळणार नाही. म्हणूनच आजही अनेक शिव परंपरांमध्ये भगवान शिवाला केतकीचे फूल अर्पण केले जात नाही. मित्रांनो, आता जाणून घेऊया आणखी एका अशा चुकीबद्दल जी अनेक भक्त नकळत करतात, ती म्हणजे भगवान शिवाच्या शिवलिंगावर कुंकू अर्पण करणे. अनेक देवतांच्या पूजेमध्ये कुंकूला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे. विशेषतः देवीची पूजा तसेच भगवान गणेशाची इतर देवतांच्या पूजेमध्ये कुंकू अर्पण केले जाते. पण भगवान शिवाच्या शिवलिंगावर कुंकू अर्पण करण्याची परंपरा सामान्यतः नाही. यामागे धार्मिक कारण असे सांगितले जाते की कुंकू हे सौभाग्य आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. तर शिवलिंग हे भगवान शिवाच्या वैराग्य, तपश्चर्या आणि संहारत्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे शिवपूजेत कुंकूऐवजी भस्म, चंदन आणि बेलपत्र यांना विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर कुंकू वाहण्याऐवजी श्रद्धेने जलाभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा, चंदन लावा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप देखील करा. मित्रांनो, श्रावणी सोमवारच्या दिवशी भगवान शिवांची पूजा करताना या महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. श्रद्धा जितकी महत्त्वाची आहे तितकेच पूजेचे योग्य नियम देखील जाणून घेणे आवश्यक आहे. आज आपण जाणून घेतले की शिवलिंगावर कोणत्या 3 वस्तू अर्पण करणे टाळावे आणि त्यामागील धार्मिक कारणे काय आहेत. ही माहिती तुमच्या कुटुंबातील प्रत्येक शिवभक्तापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.